मला कोणत्या पब्लिसिटीची किंवा कोणत्या प्रमोशनची गरज राहणार नाही. तर मी बोलतो मागं जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं येतो का नाही, याचा टीजर आला होता, परत घाबाडकुंडचा ट्रेलर आला होता आणि अजून तुंबाडची मंजुळा, अजून 2-3 असे सिनेमे आहेत की त्यांनी आता पण कमाई करत आहेत बॉक्स ऑफिसवर. हे असे काही ट्रेलर पाहिले आणि सिनेमे एक तुंबाडची मंजुळा पाहिला. तर आता मी जस्ट एक काल संध्याकाळी घबाडकुंड मराठी चित्रपटातलं पहिलं युनिव्हर्स आहे घबाडकुंड. हा पिक्चर मी काल बघून आलो. तर हे असे सिनेमे बनले, यांना पब्लिसिटीची किंवा कुठल्या प्रमोशनची गरज नाही. इतके भारी सिनेमे बनले. तर ह्या बेसिस या कंटेंटच्या बेसिस लोकांनी मूव्ही बनवा. तर कुंडच्या पूर्ण टीमला माझ्याकडनं हार्दिक अभिनंदन. कारण पिक्चर इतका भारी आहे. तुम्ही तुम्ही पाहसाल. मला वाटलं ते ना, मी जेव्हा पिक्चर बघायला चालू केलं तिथं बसलो मी थिएटरमध्ये, तर मला असं वाटलं पहिला एखादा इन्सिडेंट दाखवतील किंवा पहिला एखाद्या पिक्चरचा असा कॉपी असेल. तर एक पण सीन असा तुम्ही परत परत पाहिल्यासारखा नाही वाटणार तुम्हाला. आणि इतका भारी पिक्चर आहे. प्रत्येकाने इतकं मस्त काम केलं त्यामध्ये. संदीप पाठक म्हणा, देवदत्त नागे, अजून 2-3 कलाकार आहेत त्यामध्ये, परत कुशल बद्रिके आणि अजून बरेचसे कलाकार आहेत त्यामध्ये. तर त्यांनी पूर्ण एकदम जीव ओतून काम केलेलं आहे. आणि हे पहिलं मराठी इंडस्ट्रीमधलं पहिलं युनिव्हर्स आहे, हॉरर कॉमेडी युनिव्हर्स. तर नेक्स्ट पार्टचा तुम्हाला थोडासा क्लू त्यामध्ये लास्टला सोडून दिलेला आहे. पिक्चर खूप आउटस्टँडिंग आहे. अशी आहे की तुम्ही जे आता मी जे टॉपिक सांगणार आहे तुम्हाला, थोडासा एक क्लू देऊन टाकतो. पिक्चरची बेसिक स्टोरी अशी आहे की मराठी माणसाला जास्त माहीत असणार आहे, कारण जे धन तुम्हाला तुमच्या पूर्वजांनी पुरलेलं किंवा मग कोणत्या गोष्टीत टाकलेलं आहे, ते धन काढण्यासाठी ची जी धडपड आहे त्या पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलं गेलेलं आहे. ती बेसिक स्टोरी आहे त्याची. तर तुम्ही गेस काढू शकता की पिक्चर कोणत्या टाईपचा असू शकतो. आणि गेस्ट अपीअरन्स म्हणून त्यामध्ये प्रवीण डाळिंबकर पण आहेत. प्रवीण डाळिंबकरचा एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. जेव्हा आम्ही पिक्चर बघून लास्टला उठलो, तेव्हा आय एम लिटरली शॉक. जेव्हा पिक्चर संपला त्यावेळेस ते समोरच्या अशा खुर्चीवर बसलेले होते, ते उठले. तर जास्त लोकांच्या ते लक्षात आले नाही, पण ज्यांना ते ॲक्टर माहिती आहे त्यांना लगेच लक्षात आलं की हे आहेत म्हणून. त्यांनी हात वर केला. मग समजायला सेल्फी वगैरेला मी स्क्रीनवर फोटो तुम्हाला दाखवतो. मी पण त्यांना भेटलो, बोललो. खूप भारी ॲक्टर आहे आणि पिक्चर एकदम भारी.